टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्यात ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामात कथित गैरव्यवहार, मंजूर ठिकाणाऐवजी अन्यत्र टीसी बसवल्याचा उघड। जत तालुक्यात महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर टीसी बसवण्याच्या कामामध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप पुढे आला असून मंजूर असलेला ट्रान्सफॉर्मर एका ठिकाणी असताना दुसऱ्याच प्रत्यक्षात ठिकाणी बसवण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकरणात संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमतातून बोगस कामे झाल्याचा आरोप होत असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत लकडेवाडी तालुका जत येथील खोत वस्तीवरील गट क्रमांक 259/3 या गटात मंजूर करण्यात आला होता। तसेच काही प्रमाणात या टीसी कामही करण्यात आले। मात्र अचानकपणे मंजूर झालेला ट्रान्सफॉर्मर दरिबादेव इथं रात्रीच्या वेळेला विशिष्ट ठिकाणी बसवण्यासाठी आले आणि वीज खांब उभारण्यात आले। तसेच ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी आवश्यक तांत्रिक व्यवस्था देखील करण्यात आली होती। मात्र संबंधित ठिकाणी ट्रान्सफॉर्मर न बसवता तो दुसऱ्याच ठिकाणी बसवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे मंजुरीनुसार काम न करता नियमबाह्य पद्धतीने काम करण्यात आले का असा प्रश्न उपस्थित होतोय। याबाबत जत पंचायत समितीचे माजी उपसभापती रविकुमार बगली यांनी यापूर्वीच महावितरणचे काही अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्या संगनमतातून बोगस कामे सुरू असल्याची तक्रार केली होती। या कथित गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला होता। या उलट मंजूर ठिकाणाऐवजी अनधिकृत ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। सार्वजनिक निधीचा वापर नियमानुसार झालाय, मंजुरीमध्ये कोणताही बदल करण्यात आला होता का याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होतीये। या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून अनधिकृत ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावा अशी मागणी होतीये। नमस्कार, मी रखमाजी महादेव खोत, राहणार लकडेवाडी, तालुका पोस्ट सोन्याळ, तालुका जत, जिल्हा सांगली येथील मी रहिवासी आहे। आणि माझ्या येथे बनगरवाडी टीसीवर ॲडिशनल टीसी बनगरवाडी 47/21/366 या DTC कोडवरील टीसी ॲडिशनल म्हणून माझ्या येथे गट क्रमांक 259/3 या ठिकाणी HTचे पोल उभा करून टीसी स्ट्रक्चर उभा केला आहे। त्या ठिकाणचं काम बंद पाडून त्यांनी DTC कोड 72/11/122 या DTCवर ॲडिशनल काम नसताना माझी टीसी नेऊन दरिदेव मंदिर लकडेवाडी या ठिकाण टीसीचे पोल, टीसी स्ट्रक्चर आणि टीसी मांडणी करून पूर्ण कामकाज तिथं केलेले आहे। हे कामकाज माडग्याचे शाखा प्रमुख प्रमोद माडे आणि तेथील ठेकेदार यांनी तिथं केलेलं आहे। ठेकेदार प्रमोद वाघमोडे व सुपरवायझर ओंकार सुतार यांनी ते काम केलेलं आहे। कामगारांनी सुद्धा तिथं सांगितले तुमचं काम मध्येच का बंद पाडलं, म्हणून मी यासाठी आपले गोपीचंद पळकर साहेब, आमदार जत तालुका भाजप यांनी रखमाजी खोत तुमच्या ठिकाणचंच काम आहे, मी तुम्हाला मंजूर केलो। आणि मेटकरी साहेब PA त्यांनी सुद्धा तुम्हालाच मंजूर केलेलं आहे। आरली डॉक्टर आणि हे आपले सभापती जत तालुका अर्चनाताई पाटील आणि आपले नगराध्यक्ष जत तालुका अरळी रवींद्र अळी साहेब यांनी सुद्धा रखमाजी खोत तुमच्या तिथलंच काम आहे म्हणून सांगितलेले। आणि मी सदर चौकशी DY सब डिव्हिजन संघ येथे गाडे साहेब यांना भेटलो। त्यांनीही तिथं स्थानिक पडताळणी कार्यालयीन पडताळणी करून रखमाजी खोत हे तुमचंच काम आहे म्हणून सांगितले। तसेच कवठे मंकाळ डिव्हिजन कार्यालय या ठिकाणी डिव्हिजन कार्यालयाचे कार्यकारी अभियंता साहेब विजय पाटील यांनीही तिथं स्थानिक पाहणी करून मला हे तुमचं काम तुमचंच आहे असे सांगितले। सदर हे कामकाज माडग्याळ या ठिकाणी व ठेकेदार यांनी चुकीचे केलेलं आहे। त्याची सखोल पाहणी होऊन आमदार साहेबांनी माझे काम माझ्याच ठिकाणी करण्यात यावी, ही पाहणी व्हावी एवढी नम्र विनंती हात जोडून मी विनंती करतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।